नरेंद्र मोदी सरकार के आतंक के खिलाफ किए गए सर्जिकल स्ट्राइक के साथ अब आरएसएस भी खड़ी हो गई है। कई मामलों पर मोदी सरकार का विरोध करने वाली आरएसएस देश के मामले पर सरकार के साथ है। आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने नवरात्रि के दौरान सेना के सर्जिकल स्ट्राइक को सही ठहराया। जगामध्ये कोणतीही गोष्ट बिना शक्तीने चालत, चांगली जो वाईट, शक्तीचा इकार नसला तर शिवाचं शव होऊन जातं। त्याच्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे शक्ती पाहिजे। चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांना चांगलं असणं एवढं पुरेसं, परंतु चांगल्या गोष्टी जगामध्ये स्थापित व्हायच्या असतील तर नुसत्या चांगल्यापणाला कोणी विचारत। जग हे शक्तीच्या आधाराने आपल्याला नित्य अनुभव व्यक्तिगत याच्यातही घेतो आणि सामूहिक जीवनातही घेतो। आतापर्यंत आपण शक्ती दाखवायचा उद्योग केला नाही, तर थोडा तणाव आला की अमेरिका आपल्याला म्हणायचे की शांत राहावं, शांत राहावं, शांत राहावं। आता आपण न विचारता आपली शक्ती दाखवून दिली, आता सगळं जग जे आपल्याला शांत राहायचा उपदेश करत होतं ते आता आपल्या पाठीमागे होईल। हा बदल काही तर्काने वगैरे नाही झाला। तर्क आपल्याजवळ होता, सत्य आपल्याजवळ होतं, ते पहिल्यापासूनच नाकारली आहे, पुढे काय। परंतु त्या सत्याला, सत्याचं रक्षण करण्याची शक्ती आली आहे म्हणून या शक्तीचं, त्याच्या उपासनेचं महत्व। म्हणून भारतामध्ये सर्वदूर नवरात्र प्रचलित आहे। चैत्राचं नवरात्र आणि अश्विनाचं नवरात्र। आरएसएस के सरसंघ चालक ने स्थानीय मंदिर में यह बयान दिया, जहां वो नवरात्रि त्योहार के लिए आए थे। आरएसएस में विजयदशमी के दिन शस्त्रों को भी पूजने की परंपरा है और अभी तक पूरा देश सैनिकों के शौर्य के साथ खड़ा है। ऐसे में आरएसएस प्रमुख मोहन भागवत के इस बयान से सेना का भी मनोबल बढ़ेगा। एनएमएफ न्यूज की रिपोर्ट।